आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरीमधील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीची ही घोषणा शक्य। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न। निवडणूक लादली तर लढण्याची तयारी। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईतील कफ परेडमध्ये समुद्राजवळ बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीवरून वाद। स्थानिक मच्छीमार आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यामध्ये 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मोस्तफा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत। जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। नमस्कार, मी अमोल जोशी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यामध्ये महामेट्रो भवनाचं उद्घाटन झालंय। उपमुख्यमंत्री